स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये। आणि मित्रांनो, आता आपण चाललोय कोकम काढायला आणि बघू शकता तुम्ही आपल्यासोबत कोण कोण आहे। हे बघा, ही पब्लिक अर्धी चालली पुढं, आप्पा आणि अनु गेलेत पुढं। आणि मित्रांनो, आता आपण चाललोय कोकम काढायला एवढ्या भर उन्हात। वाजले किती वाजता? 3:30 वाजता आम्ही चाललोय कोकम काढायला। आणि बघू शकता आमच्या इकडचं कसं रान आहे बघा, हे बघू शकता तुम्ही। आणि मित्रांनो, आता जाऊयात कोकम काढून देऊया आप्पांना थोडे आणि कोकम काढून घेऊन जाऊया। दाखवतो तुम्हाला आमची कोकम आहे ना, ते दाखवतो तुम्हाला कुठं आहे बघू शकता तुम्ही। हे बघा, इकडून असं जंगलातून जायला लागतं आमच्या इकडं। आतमध्ये एकदम परत कोकम आहे आमची, दाखवतो तुम्हाला। हे बघा, असं जायला लागले। कुठून गेले बादशाह? इकडूनच गेले ना? मला मित्रांनो चालायला जमत नाही, तरी पण हळूहळू हळूहळू चाललोय। बघूया बाई, हे बघा कसं जायला लागतंय मित्रांनो। हे बघा कसं जाळीतून जायला लागतंय। चढ उतार आहेत आपल्याकडे भरपूर सारे काट्या कुट्यातून। चल आलो मित्रांनो। अरे साप, हे बघा पहिले यायचो आम्ही इकडं कोकम वगैरे काढायला। पहिले एकदम म्हणजे जागा होती जाण्यासारखी, आता कोण इकडे येतच नाही, त्याच्यामुळे मित्रांनो जागा पण नाही व्यवस्थित जायला खाली जातोय। बघूया मित्रांनो, इथं ना एक हे होतं, काय बोलतात त्याला, कोण आप्पा ते, तो बीळ आहे ते इथं, इथे बीळ आहे ना कोणाचं तरी, इथं पण एक होतं जुनं चाल दिवाळीचं। तुम्हाला हे दाखवतो, बीळ होतं इथं, ते एक बीळ होतं चाल दिवाळीचं तेव्हा, म्हणजे ती त्या टायमिंगला इथे राहायची। आता राहते की नाही माहिती नाही मित्रांनो। हे बघा इथंच आहे, मी तिकडे काढलेलं हे बघा। हे जे पाठी दिसतंय ना, हे पहिले इथं शाळेवाली राहायची। हे बघा दाखवलं इथं आतमध्ये, हे बघा इथं पहिली शाळेवाली राहायची। हे बघा, हे बघा त्यांना उदमाला आलाय बघा इकडे। तर असं हे इकडं आमच्या इकडं असं जंगल आहे कुठं मित्रांनो। हे बघा बघू शकता तुम्ही कसं आहे बघा, इथे एकदम घनदाट असं जंगल आहे। हे असं वरती आणि दाखवतो तुम्हाला चाल दिवाळीचं बीळ। आता नसते ना आपण तिथं, शाळेवरचं बी आहे। हे बघा, हे बघा म्हणजे त्यांची बनवायची आहे की बघा कसं एकदम दगडाच्या आतमध्ये बनवलंय। पुढे जाऊन दाखवते, एकदम काळ असे 4-5 ठिकाणी होल आहेत तिथे, खड्डे पाडून ठेवले मोठा असं मित्रांनो आतमध्ये खूप। आणि आता नाही तिथं शाळेवाली
ते आता इकडं पब्लिक आहे. आता साफसफाई वगैरे, साफसफाई बोलू तो इकडे जंगल वगैरे सोडलं त्याच्यामुळे आता पण जास्त इकडे प्राणी पण नाही राहिले. मित्रांनो आता आपण जाऊया खाली कोकम काढायला. कोकम काढून मग सीधा घरी. हे बघा मित्रांनो जुगाड बघा कसं बनवलं. दाखवतो तुम्हाला नंतर का व्हिडिओ बनवूच आम्ही. नुसते येड्यासारखे आपले काय पण करत बसतात. मित्रांनो त्या डेग आणला होता तसेच गाणी बोलायला, तर हातातून कसं नेणार म्हणून त्यांनी त्याला आपलं बॅगसारखं लावायला केलं. एक दोरी बांधली आणि पाठीवर लावून माहीतनी गाणं बोलत वरती आम्ही लोक आलो होतो. ती शूट घेताना आलो मित्रांनो. मला माझ्या मोबाईलवरती गाणं लावलं होतं तर त्याच्यामुळे आलो वरती जाऊन. वरती येऊन गाणं बोललो एक मी, त्याची व्हिडिओ दाखवेन तुम्हाला नंतर. गाईज तुम्हाला दाखवत होता. हा बघा किती वरती चाललाय कोकम काढायला. हा बघा इथं वरती आहे. हाय कर बघ, दिसत नाही तेवढा. कोकम काढतोय वरती अंकुर. आणि हो बघा इथं बघा काय करतात, खेळतातच, खेळ करतात खेळ. हे बघा आता जवळच आहे अगदी कोकम. मित्रांनो कोकम गेल्या वर्षी नव्हती लागली ना एवढी, यंदाच आली ती कोकम. गेल्या वर्षी लागलीच नव्हती आणि आली ती भरपूरच आले यंदा. हायवेच वरती आपला वाटता चालू दे कोकम. आपण जमूया थोडे कोकम. तर मित्रांनो आपण पण आता थोडे जमूया कोकम. कोकम जमवतो म्हणजे ह्याला काय बोलू मी, इथून डायरेक्ट चड्डीच टाकलं ना कोकम येड्यान. तर मित्रांनो आता कोकम जमवतो आणि थोड्याच वेळात आपण भेटूया. आणि मग कोकम जमवून आपण घरी जाऊ. काय बोलता? तू राहा. आम्ही राहणार. काय करणार काय बोलायचं आपल्याला. हा बघा कोकम ते. अरे डोक्यात बिगत पडतील. या मित्रांनो हा बघा कामाटी माणूस आहे. कोणाला पाहिजे असेल तर घेऊन त्या कोकम बिकम आंब बिंब जमवायला. 1 तासाचे 1000 रुपये मजुरी आहे त्याची. 800 रुपये प्रामाणिक आहे बघा किती. 1000 रुपये आम्ही बोललो पण प्रामाणिकपणा दाखवलाय त्याने. मित्रांनो 800 रुपये मजुरी. कोणाला पाहिजे असेल तर सांगा. आणि संध्याकाळी पव्वा लागतं त्याला. संध्याकाळी पव्वा नाही भेटला ना का मग थरथरनी भरते त्याला. मित्रांनो हा इकडं कोण वरटतंय. हा बघ कोणतरी वरटतंय. घास लागलाय बेडकाला. मित्रांनो बघू शकता आता आम्ही कोकम जमवलेत. तसे बरेचसे जमवलेत कोकम. सिक्रेट सांगू नको बादशाह. तर मित्रांनो मी पण जराशी जमवलेत. बाकी सगळी यांनी जमवली नाहीत. ही सगळी पब्लिक. तर मित्रांनो सांगायचा उद्देश एवढाच आहे की ही साली पोरं आहेत ना ती जरी फालतूगिरी करत असली तरी कामाच्या इथं बाबतीत येतात पुढं. आणि हा आपलं मन किती मोठं आहे ते दाखवतात. तर अशाच मुलांची गरज होती आणि मित्रांनो तीच आपल्याला भेटली आहेत.
तर हमाली पण आहे आपल्याकडे, हमाली पण करतात, सगळ्या प्रकारची कामं करतात मित्रांनो. तर तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा, आम्ही उपलब्ध करून देतो तुम्हाला. माणसं आहेत आपल्याकडे बरीचशी. तर मित्रांनो भेटूया थोड्याच वेळात. मित्रांनो हे बघा इथे एक बीळ, अजून एक बीळ भेटलं आम्हाला याचं स्टार दिवाळीचं. दाखवतो मला. हे बघा इथे हे मला वाटतंय चालू आहे बीळ. दाखवतो तुम्हाला, जातो पुढं दाखवतो. तर मित्रांनो हे बीळ आहे ते चालू वाटतंय मला, म्हणजे इथं अजून एक तुम्हाला दाखवतो. अजून एक बीळ दाखवतो तुम्हाला. इकडं या ठिकाणी भरपूर अशी बिळं आहेत, दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो आता कोकम जमून झाले सगळे आणि बघू शकता तुम्ही, दाखवतो तुम्हाला कोकम. बघा कोकम एवढे सारे जमवलेत, एक पिशवी भेटले. आणि मित्रांनो आता आपण जाऊया घरी. भरपूर कोकम भेटले तर निघूया आता थोड्या वेळ. घरीच चाललो आता मित्रांनो. बघू शकता तुम्ही आमचा जुगाड. दाखव रे आपलं जुगाड. हे बघा, याला आता माईक लावायचा आणि घोषणा देत जायचं घरी. माईकला हा इकडे कोयती जा बॉटल. हे बघा नवीन जुगाड काय चाललंय काहीतरी. जगाला सांग जा मित्रांनो आता घरी जाऊया. चला चलो. गाईस आता घरी चाललो. भरली उपलेट भरली. चला घरी चाललोय झाडा झुडपातून. तर गाईज आता चाललोय आम्ही घरी. डायरेक्ट थेट घरी चाललोय मित्रांनो. चला चलो फिर हम चल रहे हैं, अभी घर में जा रहे हैं भाई लोग और मेरे बहन लोग. बसल्या बसल्या भावान काट्या बनवल्या नाहीत. बँड लवर बादशाह अनुष पवार. हे बघा जर्सीचं नाव बघून घ्या. महालक्ष्मी म्युझिकल ग्रुप चिपळूणचा आहे मित्रांनो. आपला भाव वाजवायला जातो चिपळूणमध्ये. तर बघू शकता चिपळूणमध्ये वाजवायला जातो बादशाह आपला लांब लांब असा. तर पहिले आम्ही ते खेळायला यायचो. दाखवलं आहे ना सगळं. तिकडे आम्ही पहिले खेळायला यायचो. एक नंबर असं वातावरण आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता चाललोय घरी. बाई ऊन बघा किती होतं मित्रांनो, लय ऊन होतं. या उन्हात चालून उन्हातून फिरून काळं व्हायला झालंय एकदम टेकून.
देखून माहिती आहे मित्रांनो तुम्हाला, पण आमच्याकडचे तुम्हाला डाग दाखवतो. डाग बोले तो पाकाडी. झाडावर आम्ही घरी चाललोय आता. हे बघा दाखवतो तुम्हाला कसं आहे आमच्याकडे. ये देखो गाइज, जुगाडी माणूस पुढे चाललाय. देखो ना गाइज. तर गाइज आता आम्ही आलोय रोडवरती आणि बघू शकता तुम्ही बस पण आली. हे बघा अमित जाधव. तर मित्रांनो बघितला तर तुम्ही आता ड्रायव्हरला आला होता उदमाला आणि त्याने गाडी केली होती वाकडी तिकडी. त्या घातल्या नसते आता अंगावर गाडी. हा मित्रांनो आताच आम्ही कोकम बिकम काढून आलोय खाली स्टॉपवर बोले तो अभी जाएंगे हम स्टॉप पे. अभी रोड पे आए हैं हम. आणि मित्रांनो हा बघा काय म्हणतोय. हा काहीतरी बोलतोय मित्रांनो. ह्या माणसाचा हा मामा आहे, कट्टप्पा मामा. हा बघा इथं आहे, पण तो जरा असा जाडा होता. कपडे लय लांबचे घातला, पॅन्ट बघितली तर वाटतं कापडची. तर आलो आम्ही आता स्टॉपवर. हे कोणाला तरी सोडायला आली होती वाटतं. आम्ही फोन द्यावं जरा 2 मिनिटं. बघा घरातला फोन काय केला? हाय माहिती मग तो संपला होता. नाही त्याला चल गो पारू. त्याला काय नेटवर्क येणार आहे? त्याला फुल आहे. कुठे गेली होतीस? तो काय? एवढे आलेलेस? मग जाऊन त्या बाबांना फोन करून ये. उद्या बाबांना. इथं थांबा. तर मित्रांनो आता आपण अरुण आला आहे आमचा. अरे बाप, हे देखो मित्रांनो अरुण पण भेटलाय. हा बघा. तर आता आम्ही घरी आलोय आता. बघूया इकडे कोणतरी बसले बाहेर. देखो ना गाइस, देखो ना. बसले. तर आलोय आता. हे बघा बसले तिथं मोठे स्वप्नताई पण बसले. तर गाईज आताच आम्ही आलोय कोकम काढून. आणि मित्रांनो कोकम काढल्या बघू शकता तुम्ही. हे मोठे आहे आणि मम्मी सोलायला बसलेत कोकम. हे बघा कसे सोलतात. हे बघा अशी फोडायची. बस हे खात्यात चांगलं इकडे एक फोडून दाखव मोठे. गहा गोड आहे. आणि ही कोकम खाताना मित्रांनो बघा. तुमचा कोकम खाताना गिळा चाव नको बिया. सफेद आंबट लागते ना. काळे एकदम झालेलं आहे ना, तो गोड लागते. तर हे फोडून काय करतात तुमचं आई सांग ह्याच्यावर जरा. हे आता फोडायचं, मग सुकवायची, मग त्याला 2-3 वेळा काय फूट द्यायची. हा फूट दिल्यावर मग बरणीत भरून ठेवायची. फूट म्हणजे काय? मिठाचं पाण्याची फूट आणि त्या कोकमाच्या बियांची फूट. कोकमच्या पाण्याची फूट आधी पहिली. तर मित्रांनो अशा प्रकारे कोकमची फूट करून बरणीत भरून ठेवायचे. आणि मग त्याच्यानंतरला त्या कोकमच्या हे असतं साल कवर, त्याचे मग आमचलं बनवतात मित्रांनो. आणि अशा प्रकारे आम्ही जाऊन आलो वरतून कोकम बिकम घेऊन. फोडून बिडून आता करतील हे लोक. त्यानंतरला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.